तर संपूर्ण देशभरामध्ये हा उत्साह आहे। राज्यात देखील जय श्रीरामचा नारा दिला जातोय। त्या संदर्भातल्या आता टॉप 9 आपण बातम्या बघूयात। नागपूरच्या कळमना परिसरातील रामभक्त लक्ष्मण पोटेंनी श्रीराम सोहळ्यासाठी बनवला 1111 किलोचा लाडू। उद्या या लाडूचा प्रसाद म्हणून वितरण केलं जाणार। आनंदोत्सव साजरा करा। उद्या सगळ्या शासकीय कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश। जळगावात 15,000 स्क्वेअर फीटवर प्रभू श्रीरामचंद्रांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची रांगोळी। कलाचंद आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून उपमहापौर अश्विनी सोनावणेंचा हा उपक्रम। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। प्राणप्रतिष्ठेनिमित्त विठ्ठल मंदिर सजलं। अत्याधुनिक स्क्रीनवर विविध संस्थांच्या प्रतिकृतीनं मंदिर परिसर उजळलेला आहे। पुण्याच्या भोरमधील नाझरे गावात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 51 फुटी गुढी उभारलेली आहे। अकोल्यात तयार झालाय 231 किलोचा महानैवेद्य रामप्रसाद लाडू। श्री जानकी वल्लभ सरकार धर्मार्थ संस्था आणि स्वर्गीय अरुण जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानचा हा उपक्रम आहे। अमरावतीत उद्या 11 लाख लाडूंचा 1 लाडू बनवण्याचा रेकॉर्ड केला जाणार। राणा दाम्पत्याचा उपक्रम। कोल्हापूरच्या कागल शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। युवा छायाचित्रकार शुभम अजंतिनेकरने हे टिपलेलं आहे दृश्य। अयोध्येतील राम मंदिरात उद्घाटनाच्या दिवशी नागपूर मेट्रोतर्फे प्रवाशांना तिकिटावर 30% सूट। उद्या कार्यक्रमांना जनता नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर मेट्रोचा हा महत्त्वाचा निर्णय आहे।